औचित्यवाडी. झालं दिसत नाही रे. झालं हाका मारबर. कुठे गेला जालू? तुम्हाला काय माहितीच नाही? नाही हो, काय आलं? अहो महिना झाला यांनी नुसतं पोट दुखतंय. मग त्यांना काल दवाखान्यात नेलं. डॉक्टरांना मग सोनोग्राफी करायला सांगितली. सोनोग्राफी केली, त्यांना झालाय अपेंडिस. अपेंडिस झालाय का? हा, मग तिथंच ऍडमिट केलंय त्यांना. एवढी दारू पितो वेगवेगळ्या प्रकारची, हा? आणि अपेंडिस मिळाला नाही का याचा? उद्या ऑपरेशन आहे त्यांचं. हा का? हा, मी तरी म्हणलं ज्याला कालची धरून दिसला नाही, पुढे गेलाय. डेपुटी म्हणायचा पोट होत पण म्हणले पेता येईल म्हणलं. महिन्यापासून ते चाललं होतं, माझ्या पोटात दुखायचं तेव्हाच बघायला पाहिजे होतं लवकर. पण मी काय म्हणतो अपेंडिक्स म्हणजे काय हो? आता अपेंडिसचा किडा असतो दादा पोटात. मग आता तिडा जो सर झोपला वाटाचा पेतो, त्याचा बरोबर आहे, पेतो ना असं वरतोंड करून झाला असं बरोबर तो. दिगू भाऊजी, तुम्हाला काय माहिती नाही तर बसा ना शांत. म्हणजे ते ना जलमल्या बरोबर मेंदूर पाडलेला आहे. नालाय का? अरे अपेंडिसचा किडा म्हणजे बारीक किडा पोटामध्ये होतो आणि ते उदवत असतो, प्रत्येकाच्या पोटात असतो, पण ज्याचा उदवायचा त्याचा उदवतो. आता ज्याला त्या दारूमुळे उदवाला असन. नुसते तळमळ करत होते. तर उद्या ऑपरेशन कसं बस पैशाचा बंदोबस्त केला डेपुटी भाऊ. लय हाले. वहिनी फोन आला असं दवाखान्यातून फोन उचला. बरोबर. काही लागलं तर सांगा आणि त्याचं अपेंडिसचं ऑपरेशन करून घ्या बरं का. काय होईल ते जर एकदा राहिलं त्या अपेंडिस जर फुटला ना तर माणूस जाण्याची शक्यता असती. होय, हा, सांगता येत नाही, त्याचा काय भरोसा आहे. बरोबर. चला, काही लागलं तर सांगा. हा चालतं. चालते द्या. चल रे. अय रुपा, काय कुठं चालली? अहो ते तुम्हाला माहिती नाही का, ह्यांना ऍडमिट केलंय ते. अरे हा, काल नेलं होतं ना दवाखान्यात? हा, दवाखान्यात. काय बोलले डॉक्टर? अहो काल सोनोग्राफी केली त्यांची. हा, त्यांना निघालाय अपेंडिस. अरे देवा, मला वाटलंच बरं का. तरी ऍडमिट केले, उद्या ऑपरेशन आहे. कुठं केलं ऍडमिट? नगरमध्ये. हा का? बरं चल, मला बी नगरला यायचंच होतं, मग मी पण येऊ भेटायला. चला की मग, चांगलं आहे. मी डबा घेऊनच चालले होते. अच्छा, नगरला चालला. अगं काम पण आहे, कामात काम. त्याला भाऊजींना भेटणं होईल माझं. मला पण सोबत. कुठं निघाली जोडी? अहो चाललो, जरा काम होतं कुठं? नगरला. नगरला? हा. सुगंधा नको जात जाऊ आता नसं नगरला. काय बाजार बिजार करायला चालले का काय? बाजारात शिरू नका, माणसं चक्र येऊन पडत येईन. का बरं एवढं ऊन पडायला लागलं का? ऊन नाही, तुझं व्यक्तिमत्व असं आहे. लोकांना चक्र येते आणि एवढं नटून थटून. अयो, जोडीलाही पक्की चालवली बाकी. वतनदार, अहो काय बोलता तुम्ही? बाजाराला कशाला जाऊ आम्ही नगरला? आपल्या गावात बाजार भरत नाही वय शनिवारी. नाही पण आता तुम्हाला ब्रँड घ्यायचा असं काही नाही. रूपाताई चालली एवढी तोप नाही म्हणता याचं, पण ते जालूच्या बोरुंजावर उभी असली न तू तोपापेक्षा भारी. त्याच्याकडे वाकड्या नजरेने कुणी बघायचं कारण नाही. आता त्याची नजर आहे गावावर वाकडी, पण ते असू द्या, आता गावातलंच आहे ना त्यो. बरं काय खरेदीला चाललेत? त्यांनाच ऍडमिट केलंय, त्याच्यामुळे तर चाललोय तिकडं. काय झालं त्याला? अहो महिना झालं पोट दुखत होतं, दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी सोनोग्राफी करायला सांगितली, झालाय अपेंडिस. किंवा आता उद्भवलाय, आता उद्या ऑपरेशन आहे त्यांचं. अरे 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 अरे, सगळ्या गावाला त्याचा अपेंडिस व्हायला पाहिजे. त्याच्या अपेंडिस मध्ये किडा झालाच कसा देव जाणे. बरं जाऊ दे, चला जाऊ का वतनदार आम्ही? हा, जा 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 जा. हे वतनदाराला गावभरच्या पंचायती असतात. कशी बोलते? राम राम. राम राम. मेकअप करता का काय? मेकअपचं वय राहिलं का? नाही, वय झाल्यावरच मेकअप ज्यादा होतो. नाही डेपुटी, आता कुठे सण होते वय. क्रीमा बिमा नाही, ते तोंडाला नाही जमत. वहिनी सांगत होते आमच्या मंडळीला, बाबा माझ्यासाठी क्रीम आणतो पण स्वतःच लावून गावात जातो. मला कळत नाही. क्रीम नाही लावित मी, ते मारिता अंगावर कधी मध्ये फावरा असं मनाला आलं तर. तसं आपल्या काही डोक्यात नसतं, पण वाटतं. पण तुम्ही लईच कडक कपडे घालून फिरत आहोत. घालावं लागत. आम्हाला ग्रामपंचायत मध्ये कामं असते, लोकांचे कामं करावं लागत. तुमच्यासारखं कुठे निवडून यायचं पारावर बसायचं? अयो, आंघोळी करीत जा, आंघोळी करीत जा, कपडे घाला नव्हे पण आंघोळी करीत जा रोज.
आंघोळी करायचा दिवसातून 2दा आंघोळ करतोय पाठ्या. आमच्या वार्डात तर पाणी नाही. मला तर वाटलं आता संडास मध्ये जावा का वावरात जावा, पण होतं नशिबानी तेवढं तरी पाणी. तुमच्या वार्डातील लोक आंघोळ्या करतात का 4-4 दिवस? नुसते तेल लावायचे, गंध लावायचे, झाल्या आंघोळ्या त्यांच्या. पाणी सोडीत जा असं ना? तेच चाललेत खुसूर फुसूर. भाऊसाहेबाला एकदा सांगन मी तोंडानी, नाहीतर आता खालून काढीन आमच्या वार्डात पाणी कमी सोडलं तर. भाऊसाहेब काय एखादी सरकारी कामात अडथळ्याची लागण की सरकारी नोकराची काय चूक आहे? जर सगळं पाणी वतनदार घराण्याकडे वळले, अख्खी भावकी पाणी सगळी हे करते, खालच्या लोकांना पाणीच भेटत नाही. पाणी हा? भेटत नाही. बरं मी काय म्हणतोय, हा. ग्रामपंचायत सगळ्या सदस्याची एकट्या डेपुटी नुकती नाही घेतली, हा. तर ग्रामपंचायत मध्ये काय चाललंय बघत जावा. बोट लावायला ठेवलंय तुम्हाला. नवरा बायकोनी ग्रामसेवकांनी तुमचे चलत आहे. हा ना, आमच्या नवरा बायकोनी. लक्षात नाही येत. तुम्हाला काय करायची करा, माहितीचे अधिकार आहेत ना आमच्याकडे असं ना? बी. तुम्ही अंग काढून घेतलं आम्हाला करावं लागेल ना. काय माहितीचे अधिकार टाकायचे? बाय 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 बाय. ह्यो पाट्या तर दवाखान्यात होता ना सदा भाऊ? झाल्या आत्ताच मला पारीन ती सुगंधा भेटली होती, दवाखान्यात चालले म्हणले कधीतरी आज ना, का उद्या यो, यो. कधीतरी ऑपरेशन आहे. आपटीचं ऑपरेशन आहे. दुखणंच गावात आलं बाबा डायरेक्ट. पेशंटच आलंय. हा ना. ए झाल्या, अरे तू ऑपरेशन होतं ना? सदा भाऊ हातात धरा बरं. आता धरा हो जनसेवा करा जरा दर्शिक. काय आहे ही चालू देशी होतली काय अरे रे? दिशी ओतली का काय तो याच्यात? ए झाल्या, ए झाल्या. ए, अरे उठून बस. तो मंडळन सुगंधाचा आता आता दवाखान्यात गेले तू इकडे आला. तुझा त्यांना माहिती का कुणाला? सुगंधाला? त्यांना काय माहिती मी इकडे आलेलो सदा भाऊ. कस काय आला तू इकडे? खुश काय म्हणजे सदा भाऊ मी आहे ना डॉक्टरला म्हणलो. हा लघवीला हा लघवी आहे का काय याच्यात? लघवी काय? नाही हो, मग चालाय नाही ते सदा भाऊ. इकडे कशाला आणले? दवाखान्यातून तू इकडे आला कशाला? बधीर आवानाच्या. कशाला आणलं म्हणजे 200-250 रुपये दिले त्याला. ते काय फुकट आहे का काय? आईला आईला काय करणार नाही बुवा. मग आता म्हणून घेऊन आला होय. मग आणि दवाखान्याचं बिल बिलच भरलं नाही सदा भाऊ. असा चिंगाट पळालो डेपुटी तुम्हाला सांगतो. पळालो कमून कमून शेजारी मा एक पेशंट होता सदा भाऊ. हा. डेपुटी सदा भाऊ त्याचं काल ऑपरेशन झालं. तो आज गेला ना जागेवर. उद्या माझं ऑपरेशन आहे, मी परवा दिवशी जाईन ना मरून. तू नसतं मर जाल बा. तू बऱ्याच जणांना घालशील. तू मेला ना तू शुभ दिन म्हणते लोक म्हणते, काय पण ते तसा वाईटच राहीन ना, वाईटच राहीन पारीच्या बाबतीत फक्त. बाकी नाही गावाला काही फरक पडायचा. खाते लोक 2 टाईम. हा काय हातात धर. माझा हात अवघडला नाही तर परत हाताचं ऑपरेशन. हेल्मेट जाल्याच्या डोक्यात तू आला कस काय पळत? पण आला कस काय? डॉक्टरने सोडलं कस काय तुला? कुणी? डॉक्टरनी? हा हा ज्याला सांगायला पाहिजे का ही गोष्ट? अहो डेपुटी तुम्हाला सांगतो, मला म्हणलं लघवीला आली. जीच मागच्या दरवाज्याने मागची माग पळालो तुम्हाला सांगतो. चला टाकलं खिशात, हात वावला खिशात, जेच धुमाळी ठोकली का नाही तिथून तर ते फाट्यापर्यंत. मध्येच एक माणूस भेटला आपल्या गावातला फाट्यावर. त्याला म्हणलं चल आपल्याला तुम्हाला चौकात नेऊन सोड. त्यांनी इथं आणून सोड. मग बरं नाही गेला तू आज भट्टी प्यायला. लय मोठं काम केलं गड्या. दवाखान्यांचं काही खरं नाही. आमचे चुलते होते ते दवाखान्यात ऍडमिट होते. म्हणले ब्लॉकेज 80%. ऍडमिट ना वर आयसीयू मध्ये गेलो मी भेटायला. म्हणलं बा आता आयसीयू मध्ये ऍडमिट आहेत. गेलो तो पेशंट कुठे तिथं. मग तिथं विचारलं म्हणलं पेशंट ते लगेला गेला असं. 1 मिनिट झाला 2 मिनिटं झाला पेशंट याय ना. पेशंट कुठे आहे आमचं? ते म्हणलं नाही हो इथंच असतील बाबा, ते इथंच बाहेर गेले असतील. बाहेर नाही, बाथरूम मध्ये बी नाही. खाली आलो ना मी मग थेट तंबाखू खात होते. काय खरं नाही हो. डॉक्टर म्हणले एकदम सिरियस आयसीयू मध्ये, आणि पेशंट खाली तंबाखू खाते. शाबास. चुलते म्हणले मला इथून घ्या घरी. नाही तर ते निळे कपडे घातलेले होते हाफ. आता ते धोतर बितर घालायचे त्यांना, ते पायजामा निळा शर्ट. ते म्हणले असा रिक्षात बसन घरी येईन.
घेतलं डॉक्टरला म्हणलं लगेच डिस्चार्ज द्या. ठणठणीत हे 13 ते 12 वर्ष झाले. नाही काय होते बरं का, डॉक्टर लोक घाबरून बिलाई देतात बरं का. काय थोडं राहतं दुखणं राहतं. अहो गोळीच नाही, BP नाही, काही नाही असं कुठं असतं. बरोबर जिल्ह्याच्या ठिकाणाचं प्रसिद्ध हॉस्पिटल कापी होती डेपुटी आहेत. काही डॉक्टर प्रामाणिक आहेत, पण अलीकड दोन्ही बाजूनी धार लावून कापाकापी चालू आहे. पण सदा भाऊ ते तुमच्या ना आजीचं वेगळं होतं, पण याचं अपेंडिकचं ऑपरेशन आहे. ते फुटलं बिटलं पोटात मध्ये. अरे याडमाट्या, अरे ते अपेंडिक जर फुटला ना मरशी ना तू. कोण? अहो अपेंडिक्स फुटायचं सोडा, माय 10-20 वर्ष इकडे जगन ऑपरेशन नाही केलं तर. तो म्हणतोय शेजारचं पेशंट काल ऑपरेशन झालं ना आज गेलं. याचं उद्या होणार आहे, परवा जाणार आहे असं त्याच्या मनाने घेतलेले. झाल्या प्रत्येकाचं दुखणं वेगळं असतं. त्या माणसाचं काहीतरी सिरियस असून तो म्हणून गेला. तू कसं काय जाशील, डॉक्टर लोक तुला कसं काय घालते? काय सिरियस? काल माझ्या ठाणठाणे बोल ना माझ्या सोबत चहा प्याला. अरे आता भरोसा नाही राहिला. दवाखान्यात नाही गेलं माणूस तरी चालता बोलता जातंय, पण दवाखाने कशाला गेलेत? आपल्याला उपचार करायला गेलेत. काय उपचार लय कापी ते डॉक्टर काय होत डेपोटी, एकच ब्रँड घेते आणि मग ते अपेंडिकच्या किड्याला सवय लागते ना, मरत आहे कुठं. तो ब्रँड चेंज कर ना, कधी ओशी, कधी देशी, कधी RC, आमके तमके सवय. अरे फवारा मारला ना हरभऱ्यावर, मावा सुद्धा जाय ना, त्या माव्याला सवय लागते एकच औषध. ते सुद्धा म्हणते औषध बदला तवा ते मावा मरण. तसंच किड्याचं आहे तो, तू ब्रँड बदल तवा किडा मरण. काय सांगायला लागले तुम्ही? ऑपरेशन राहिलं बाजूला. अहो त्याची सलाईन घेऊन दारू पिईन तो येडे झाले तो. अहो ही मला तर वाटत याच्यात बी अर्धी क्वार्टर मारून आला खरं नाही. समजा. अरे तो बायकून ते डबा घेऊन गेले रे तुला कुठं दवाखान्यामध्ये. जाऊ द्या डेपुटी. येडपाट वाहनाच्या तुलाच भेटायला आली होती. हॅलो रुपाताई, कुठं येत गेला नाही ना अजून? अहो तुमचा सूर आलाय नाही इथं, तुमचा नवरा सलाईन घेऊन पळून आला इथं गावात आमच्या पशी. पारंबीला लपताय सलाईन बेलाईन हाताला तसं जर इथं आलाय तो. नका या लवकर या. इथं वरा खाली बसलोय आम्ही. या लवकर या. अरे जाल्या काय करावं तुला. लावला. अरे पारीला यालपाटा झाला. अरे यालपाटा झाला असता म्हणून बोलून घेतलं. तिच्या हातात 2 घास खाशी अशी म्हणून बोललं. आता जेवायचे कुठं तुला? पारीमुळे तर माहीत 8,000 रुपये बिल भरले मी गेल्या खपक्यास. गेले ना पैसे मोकर वायाला. सोनोग्राफी केली डेपोटी, खपक्यास 3,000 रुपये सांगितले त्यांनी. नुसते पैसे लुटी ते डॉक्टर. सोनोग्राफी पेक्षा ते पैसे सोनं घ्यायला मग सोनं घेतलं असतं तर परवडलं. तुम्ही अपेंडिक्स आहे का मग चाष्टा लावली तुम्ही बी. मरण ते दारू पिऊन डोके बदल केले गाड्या कसे वर ठेवले तेव्हा. ती बाटली सुद्धा बंद केले बटन. पेशंट आलं इकडं. अहो काय, अरे देव, अहो सलाईन घेऊन तुम्ही आलाय. फिरता दवाखाना. अहो तुम्हाला काय कळतं का नाही जरा तरी? अहो चालू भाऊजी, आम्ही तुम्हाला बघायला नगरला चाललो होतो. हो का डबा तुम्हाला जेवायला दवाखान्यात. मला मारायला निघाली का काय? पारी दवाखान्यात टाकले तिथं बेडवर आणि सगळे ते खपाखप लोक मरतील. खपाखप मग काय कोरोनाचं पेशंट काय तिथं खपाखप मारायला? एखादं गेलं जात चुकून होतं काय, डॉक्टरची राहिली असं कातर बितरात गेला असं एखाद्या कातर रुपात आहे एखाद्याच्या ऑपरेशन मध्ये. गप्पाचा राव तुम्ही. आणि ते मारतात त्या माणसाला तुम्ही. अहो रुपात आहे तो काय म्हणतोय, ते शेजारी कोणतरी म्हातारं होतं म्हणतोय. ते रात्री ऑपरेशन झालं, सकाळच्या पारी गेली, बेऊन आलंय पळून. अहो काहीतरी ते बीपी वाढून बिडून गेला असं, तर अटॅक आला असं. तुम्ही कशाला घरी निघून आले? नाही सुगंधा, यांना विश्वास आहे नाही माझा. तुला सांगतो, कालच्याला ऑपरेशन झालं, आजच्याला डायरेक्ट पॅक करून न्याला त्याला. आता याचं उद्या ऑपरेशन, मग परवा याला पॅक करावं लागेल. काही पण असं म्हणता. त्याच्या मनाने घेतलंय. मगाच्या धरून आम्ही सांगतो, पण त्याच्या डोक्यातून काय जात नाही. तो म्हणतोय उद्या माझं ऑपरेशन आणि परवा पॅकिंग. सदा भाऊ येईल नाही त्या म्हातारतराची काळात आपला झाल्या भिवून काय मला सांगता येत नाही. म्हातारा तो आता नाही मारलं ना. माझं इथं दुखत आहे. 8,000 रुपये घातलं की हो तुमच्यासाठी. खुशाल पळून आलाय तुम्ही. आजाराची जनाची नाही मनाची तरी लाज ठेवा. कशाला 8,000 घातले? सोनोग्राफी करायला मला 8,000 घातले का तू?
अरे आणि उद्या ऑपरेशन. काय अरे येडपाट्या सोनोग्राफी डिपॉझिट घेतला असेल काही. कोणता तो किडा? तो किडा कुठे त्याला इकडं आण, ती सोनोग्राफी इकडं आण. याच्या बुक्कीत मारितो, या किड्यापेक्षा लय मोठा आहे का तो किडा? पोटात बुक्की आणून घे, ते पोटात आहे किडा पाया. पोटात किडा आहे, त्या फोटो तर नाही पोटात आहे. कोणत्या माया पोटात? तो वरून जेसीबीची नांगी जरी फिरली ना तरी तो किडा मारणार नाही ना, आलाय का? अरे ऑपरेशन करून ते डॉक्टर किडा काढते, तो जर किडा फुटला ना आतमध्ये तर मरशील ना तू. कोण कस काय मरण डेपुटी? मी त्याला मारीन ना आधी. एक त्याच्या काम आधी. करा रुपाताई, तुम्ही आहे ना अजिबात काहीच करू नका. याला आहे ना, याला झोपून ठेवा. या सलाईन संपलं ना, याला घरी ठेवू. किडा फुटला मरण, आणि याला आहे ना 10 करू, आणि 10 झाल्यानंतर 10-15 रुपाताईचं लग्न लावून देऊ. पुढं हो डेपुटी, असं नका बोलू. नको बोलू ना. आता तू जाय ना ते जाय ना म्हणलं, मग काय करते बिचारी तरी? आयुष्य कुठं कुठं घाली ती बिचारी आयुष्य? हा डेपुटी मी काय म्हणतो, तुम्ही जर दोघं येत असले ना हा. तर मी येतो. या किड्याला नका घेऊ तिथं. ए, याला ठेवू तुला नका ए, मायापाशी. बाबा ती माग पुढे पाहायला राही, जेवण तुला घालीन प्रेमाने. आमचा तिटकारा तुला दुपारनंतर तुम्ही म्हणता हे काय तोंड बघत बस. बायकोच अरे, बायकोच असते. काय बायकोची बायको? बदिरवानाच्या सुख दुःखात आहे कशी का असेना? ना, नवरा बायकोच असते एकमेकाच्या. हा. मला सांग, तो एवढं दुखत आम्हाला माहित बी नाही, आम्ही मित्र असून तिने बिचारीने ऍडमिट बी केलं, तुला नेलं बी दवाखान्यात दिलं, पण तू खोड तुला बसून द्याय ना. त्या माणसाला काहीतरी मोठं दुखणं झालं असं म्हणून ते मेलं. ते ऑपरेशन करून घे बाबा, वेळच्या वेळेला करायला पाहिजे. आणि असं करू नको. आम्ही येतो तुला दोघं सोडायला, पण मंडळीला काही बोलू नको. ती राहू तिथं. सुगंधाकडे बरं हातात धरली. तुम्ही कशा हात ताईला करून- काय घेतो? देतोय मंडळीकडे. तूच हातात धर ना. आता इतक्या लांब पळत आला. तुमच्यासाठी अहो गरम गरम वरण भात चपाती भाजी करून मी आणाई का तर माझा नवरा उपाशी असन, काय खाल्लं नसन. आणि नवऱ्याची गुण बघा. हा अरे 8,000 रुपये दवाखान्यात घातले. आम्ही डॉक्टर लोकांना सांगतो जरा ते बी कमी करतील. हा. सदाभाऊ मी बोलतो, ऑपरेशन करून घे बाबा, तसं करू नको. सदाभाऊ मी माझी गाडी घेऊन येतो बरं का. याला घेऊन तुम्ही चौकात या. जती पाटील येतो, पण मी दवाखान्याच्या डॉक्टर पर्यंत यायचो नाही. ऑपरेशन जाऊ होऊन हे जर पळून आला हा. तर नसती पिढा माग फक्त लागायची. तिथपर्यंत सोडा. ऑपरेशन तिथपर्यंत सोडा. डॉक्टरची सोडची ठीक आहे म्हणजे तिथपर्यंत सोडा आणि डॉक्टर लोकांना सांगू. चला. आणि हा बघ, तू जर पळून बिळून जर आला ना तर तुला परत आम्ही येणार नाही येतोय मग. हा, आणि जर तुला जगायचं असलं तर चल, नाही तर मरीलच. जायचं ना. हो जालू भाऊजी, जा गपचूप दवाखान्यात. तर नाही तर 12 महिन्यांनी लगेच फ्लेक्स साधा भाऊ प्रथम पुण्यस्मरण पण डॉक्टरला सांगा बरं का, तू किडा काढला ना मला बघायला ठेव. 100. ह्या किड्याला अरे बघायला तुला ठेवा. फ्राय करून नाही, नाही, काय करू सदाभाऊ, काय करू? तो किडा आहे ना, आपण ती माशीची बरणी नाही भेटत का? माशीचं त्या माशीच्या बरणी सोडू आणि याच्या घरात शोला ठेव. चल बधीर वाहनाच्या, मी गाडी घेऊन आलो. बघ अहो थांबा सलाईन निघ.